पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. भारतातील पहिली खासगी हेलिकॉप्टर असेंब्ली लाईन कुठे सुरू झाली? तर त्याचं उत्तर आहे कर्नाटक राज्यामध्ये. प्रश्न 2, 6वी राष्ट्रीय नदी राफ्टिंग स्पर्धा कुठे सुरू झाली आहे? तर त्याचं उत्तर आहे जम्मू काश्मीर इथे. प्रश्न 3, जागतिक मानववंशशास्त्र दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 19 फेब्रुवारीला. प्रश्न 4 पाहूया. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया ICAI च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे प्रसन्न कुमार डी यांची. प्रश्न 5, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी एका नवीन क्षेपणास्त्र सुविधेचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे बेंगलोर इथे. प्रश्न 6, कोणत्या राज्याने जमिनीच्या नोंदींवर कर संहिता लागू करण्याची 8 घोषणा केली आहे? तर त्याचं उत्तर आहे ओडिसा राज्याने. प्रश्न 7 पाहूया. जगातील सर्वात मोठे 5210 किलोग्रॅम पारा असलेले शिवलिंग कुठे स्थापित केले? तर त्याचं उत्तर आहे हरिद्वार इथे. प्रश्न 8, दरवर्षी जागतिक सामाजिक न्याय दिवस केव्हा साजरा करण्यात येत असतो? तर त्याचं उत्तर आहे 20 फेब्रुवारीला. प्रश्न 9, कोणत्या देशाचे राष्ट्रपती जोस जेरी यांना राष्ट्रपती पदावरून काढून टाकण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे पेरू देशाचे. प्रश्न 10 पाहूया. भव्य भारत भूषण पुरस्कार कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे ईशा फाउंडेशनने. प्रश्न 11, कोणत्या देशाने 24 तासांत सर्वाधिक AI जबाबदारीची प्रतिज्ञा घेऊन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 12, आशिया पॅसिफिक प्रदेशातील पहिल्या UNSALW प्रशिक्षण कार्यक्रम कुठे आयोजित केला जात आहे? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 13 पाहूया. अलीकडच्या काळात असलेल्या भरती ओहोटीच्या पुरांना राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून घोषित करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर त्याचं उत्तर आहे केरळ राज्य. प्रश्न 14, 2026च्या हिवाळी ऑलिम्पिक मध्ये ब्राझीलचे पहिले हिवाळी ऑलिम्पिक पदक कोणी जिंकले आहे? तर त्याचं उत्तर आहे लुकास पिनहेरो ब्राथेन यांनी. प्रश्न 15, कर्नाटक राज्याच्या राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे बेंगळुरू. प्रश्न 16 पाहूया. बांगलादेशचे नवीन पंतप्रधान कोण बनले आहेत? तर त्याचं उत्तर आहे तारिक रहमान हे. प्रश्न 17, भारत आणि कोणत्या देशाने गुन्हेगारी प्रकरणांमध्ये परस्पर कायदेशीर सहाय्य करारावर स्वाक्षरी केली? तर त्याचं उत्तर आहे नेपाळ. प्रश्न 18, ओडिसा राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर त्याचं उत्तर आहे हरिबाबू कंबापती हे. प्रश्न 19 पाहूया. कोणत्या राज्याने 1 गिगावॅट सौर ऊर्जा क्षमतेचा टप्पा ओलांडला आहे? तर त्याचं उत्तर आहे उत्तराखंड राज्याने. प्रश्न 20, भारत सरकारने NSLT आणि NLOT या 2 नवीन दुर्बिणींना कुठे मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे लडाख इथे. प्रश्न 21, चर्चेत असलेले खोर्म शहर 4 नावाचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले? तर त्याचं उत्तर आहे इराण देशाने. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला या प्रश्नांची मंथली PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.